राज्यातील काही भागात मागील 3 दिवसांपासून ढगाळ हवामानासह तुरळक पाऊस पडतोय। मात्र इतर भागात किमान तापमानात घट होऊन काहीशी थंडी जाणवतीये। पुढील 5 दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानाचा अंदाज आहे, तर उर्वरित भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे। राज्यातील काही ठिकाणी आज ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही काही भागात ढगाळ हवामान तसंच काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, रायगड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची किंचितच शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर विदर्भासह इतर भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता आहे। मात्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील इतर जिल्हे, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। तर शनिवार, रविवार आणि सोमवारी राज्यभरात पावसाची शक्यता नाहीये। राज्यात बहुतांश भागात पावसाळी वातावरण नाहीये, त्यामुळे किमान तापमानात घट होत थंडीची चाहूल लागतेय। शनिवारपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।